आणि आता सविस्तर बातम्यांकडे वळूयात। मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर काल संध्याकाळी एक गॅसचा टँकर उलटला। मात्र आत्तापर्यंत वाहतूक सुरळीत करण्याचं काम अजूनही सुरूच आहे। टँकरची केबिन बाजूला घेण्यासाठी काही काळ दोन्ही बाजूची वाहतूक पूर्णतः थांबवण्यात आली होती। सध्या यंत्रणा इथे युद्धपातळीवर काम करतायत, पण अजूनही या टँकरला पूर्णपणे हटवण्यात आणि वाहतूक कोंडी सोडवण्यात पोलिसांना यश आलेलं नाही। लवकरात लवकर गॅस टँकरही बाजूला करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, पण या सगळ्याचा वाहतुकीवर मोठा परिणाम झालाय आणि 21 तासानंतर सुद्धा ही वाहतूक कोंडी अजूनही कायम आहे। मुंबई पुणे महामार्गावर आळशी बोगद्याच्या जवळ झालेल्या या अपघातात गॅसचा टँकर उलटला। त्यातून गॅस लीक होत होता। अद्याप महामार्गावरून या टँकरला बाजूला करण्यात प्रशासनाला यश आलेलं नाही। महामार्गावरून एसटी बसनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा जबरदस्त खोळंबा झालाय आणि त्यामुळे सगळेच प्रवासी संतापले आहेत। अशाच काही प्रवाशांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सूरज कसबे यांनी। काल सायंकाळी 5 वाजता ओडशी बोगद्याजवळ प्रोपिलिन गॅसचा टँकर पलटी झाला। या टँकरमधून गॅसची गळती सुटली। त्यानंतर मुंबई पुणे महामार्ग जो आहे त्या मार्गावरती पूर्णपणे वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळतं। अनेक जी अवजड वाहने ते याच वाहतूक कोंडीमध्ये गेले कित्येक तासांपासून अडकल्याचं पाहायला मिळतंय। पर्यायी काही नाही या वाहन चालकांकडे, त्यामुळे ह्या वाहन चालकांनी आपली चूल रस्त्यावरच मांडल्याचं पाहायला मिळतंय। मी सध्या महामार्गावरती आहे। भैया किधर से आए हो और क्या बना रहे हो इसमें? हम लोग खाना बना रहे, चेन्नई से आ रहे हैं, जा रहे बम्बई। कब निकले चेन्नई से? चेन्नई से तो 3 दिन हो गया। अभी अच्छा। मैं इधर सुबह में इधर 3 बजे जाम में फंस गया। 3 बजे। हम लोग को ये क्लियर करवा दीजिए तो जगह पहुंच जाएगा। मैं हम लोग तो क्या बना रहे हो इसमें? अभी वो चावल बना रहे हैं, चावल। ये देखिए अंडा बना रहे हैं। हाँ। वही भूज के बनाएंगे, खाएं। किसी तरह पेट तो भरना है ना। ये सब साथ में हमेशा रहते हैं आपके? हाँ हाँ, नहीं रखेगा इधर होटल किधर अच्छा। है, तो इसके जो अपना सेफ्टी साथ में लेकर। खरं पाहायला गेलं तर ज्यावेळेस हे प्रवासाला निघतात वाहन चालक त्यावेळेस पर्यायी व्यवस्था यांच्याकडे असते, परंतु इतर सर्वसामान्य नागरिक अजूनही या जाममध्ये फसल्याचं पाहायला मिळते। कित्येक किलोमीटर वाहनांच्या लांबच्या लांब रागा राहिल्यात। अजूनही काही वाहन चालक आपल्यासोबत आहे। भैया किधर से आए और आप क्या बना रहे हो? क्या बना रहे हो? खाना बना रहे, अभी देखो रोटी बना रहे, अभी अच्छा। चावल भात बना लिए। अभी देखते हैं इसके बाद कुछ लाएंगे बनाने के लिए भाजी। इधर कुछ मिल नहीं रहा है, अच्छा। देखते हैं अभी। कब से फंसे हो आप ये जाम हम में? लोग यहाँ पे 8 बजे से आए, अभी तक जाम में फंसे हुए हैं। अच्छा अभी कोई जाने को कोई संभावना, कब तक जाएंगे कब तक नहीं जाएंगे। अच्छा। किधर से आए हो? मुंबई पुणे महामार्गावरती आडुशी बोगद्याजवळ काल 5 वाजता प्रोपिलिन गॅसने भरलेला टँकर पलटी झाला। अद्याप देखील हा टँकर या महामार्गावरून बाजूला करण्यात आला नाहीये। प्रशासनाच्या वतीने तो टँकर बाजूला करण्याचं काम सध्या सुरू आहे, मात्र त्याचा परिणाम महामार्गावरती असलेल्या वाहतुकीवरती झाल्याचं पाहायला मिळतंय। तब्बल 20 ते 25 किलोमीटर वाहनांच्या लांबच्या रांगा लागल्याच, त्याचबरोबर ज्या ज्या ठिकाणाहून महामार्गाला जोडणारे जे पर्यायी मार्ग आहेत त्या पर्यायी मार्गांवरती देखील मोठ्या प्रमाणावरती वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळतंय। सुखाचा प्रवास एसटीचा प्रवास असं म्हणतो, अनेक जण या एसटीच्या प्रवासाचा मार्ग अवलंबत असतात, मात्र हीच एसटी आता या ठिकाणी खोळंबल्याचं पाहायला मिळते। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या ह्या लाल पर्या आज मुंबई पुणे महामार्गावरती थांबल्याचं पाहायला मिळतंय। अनेक प्रवासी या एसटी मध्ये अडकून राहिल्याचं पाहायला मिळतं। प्रवाशांचा खोळंबा सुद्धा होतात। आपल्यासोबत काही एसटीतील कर्मचारी। दादा, काय सांगाल, किती वाजता ही बस डेपो मधून निघली होती आणि काय सूचना देण्यात आल्या तुम्हाला? ही बस निघाली इंदापूरहून निघाली सकाळी 8-10:30 वाजता। 10:30 वाजता आम्हाला कुठल्याही प्रकारची कल्पना नाही आहे, काही नाही। हे कसं आहे, हे घडलेलं आहे याची माहिती कोणालाच नाही आहे, त्यामुळे हे सर्व गाड्या इथं थांबलेल्या आहेत। प्रवाशांचे पण आहेत, त्याच्याबरोबर आमचे पण आहेत ना, आम्ही पण त्यांना सोडून जाऊ शकत नाही ना। किती प्रवासी आहेत बसमध्ये आता? आज सध्या माझ्या बसमध्ये 36 अगोदर द्यायला पाहिजे ना आम्हाला। त्या हिशोबाने आम्ही गाडी काढली नसती आणि प्रवाशांना एवढा त्रास झाला नसता। प्रशासनाचं कोण तुम्हाला सूचना वगैरे द्यायला आले का इथपर्यंत? पोलीसवाल्यांनी काही आम्हाला व्हॉट्सअपवरती काही ना काही ग्रुपवरती असा मेसेज वगैरे टाकला असताना तर आम्ही प्रवाशांना अलर्ट करून टाकला असता या गोष्टीविषयी, का सध्या घराच्या बाहेर कोणी निघू नका, प्रवास कोणी करू नका।
प्रवास ज्यांना करायचा असेल त्यांनी पुढचा त्रास सहन करून घ्यावा. पण पाहिलं तरी पलीकडच्या बाजूला आपण पाहतो तर जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत महामंडळाच्या एसटीच्या ज्या बसेस त्या बसेस या ठिकाणी रस्त्यावरती थांबवल्याचं पाहायला मिळतं. अनेक प्रवासी रस्त्यावरती उतरून खाली बसताना सुद्धा दिसत आहेत. आपली बस कधी चालू होईल आणि कधी आपण मुंबईच्या दिशेने रवाना होऊ अशीच या प्रवाशांच्या मनामध्ये कल्पना. आजी कुठून आलात तुम्ही आणि कुठं चालला होतात? मुंबईला कधी निघला होता सकाळी? सकाळी 8 वाजता बाबा. हो, कुठल्या बसने आलात तुम्ही? ठीक आहे, बस माझी उभी राहिली. काय इथं सांगितलं का सातारा. तुम्हाला? पोलीस वगैरे काय आलते का बसमध्ये? नाही, आमचं कंडक्टर आहे तर तेवढं, पोलीस नाही आलं. काही प्रमाणात या ठिकाणचे जे नागरिक आहेत ते आक्रोश झाल्याचं पाहायला मिळतात. काय सूचना वगैरे तुम्हाला देण्यात आल्यात का? काय सूचना काय दिलेलं नाही ना, काय नाही. गाड्या चालू आहेत तर आम्ही तिथेच बंद सांगितले असते तर कशाला आलो असतो. कुठून आलं होतं तुम्ही? साताऱ्याहून आलो आम्ही कुठं चालले होते? ठाण्याला. ठाण्याला. हा. आपण पाहिलं तर महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून हे नागरिक कोल्हापूर असेल, सांगली असेल, सातारा या भागातून मुंबईच्या दिशेने याच लालपरीने प्रवासाला निघाले होते. मात्र प्रशासनाच्या वतीने आम्हाला वेळेवरची सूचना देण्यात आली. आमची कुठल्याही प्रकारची काळजी घेतली जात नसल्याच्या भावना या प्रवाशांनी या ठिकाणी व्यक्त केल्याचं पाहायला मिळतं. अजून एक काय सांगताल? काय आम्हाला सांगितलं सुद्धा नाहीये की गाड्या बंद आहेत किंवा काय आहे, नाही तर आम्ही आलोच नसतो ना. काय पोलीस प्रशासन असेल किंवा काय? एसटी महामंडळाचे कोण अधिकारी या ठिकाणी आले होते का? नाही, कोणच आलेलं नाही आणि कुणी सांगितलं सुद्धा नाहीये. किती वेळ लागेल काय सांगितलंय का? आम्हाला सांगितलं इथे तुम्हाला 8 ते 10 तास थांबावं लागेल. तर पर्याय व्यवस्था काय तुमच्याकडे? कुठले पर्याय मार्ग वगैरे आमच्याकडे त्यांनी- इथे काहीच पर्याय व्यवस्था नाही. ते काय बोललेच नाही ना, आम्हाला सांगा पाहिजे का बोललेच नाही. आणि ते बोलले 9 तास लागेल, आम्ही तुला कसं बसणार एवढं तास. पण पाहिले तर लहान लहान मुलं सुद्धा या ठिकाणी आहेत. त्यांचे पालक असतील, वेगवेगळ्या भागातून हे सर्व नागरिक या ठिकाणी आलेत. आम्हाला अजूनही कुठल्याही प्रकारची पूर्वकल्पना दिली गेली नसल्याचं मत या प्रवाशांनी या ठिकाणी मांडलं. त्यामुळे एकूणच काय प्रशासन कधीपर्यंत ही पूर्णपणे वाहतूक कोंडी सुरळीत करेल हीच अपेक्षा या प्रवाशांना लागून राहिली आहे. सूरज कसबे, NDTV मराठी, एक्सप्रेसवे. मग आपण ही दृश्य पुन्हा एकदा पाहूयात. प्रचंड अशी वाहतूक कोंडी टोल नाक्याच्या अलीकडेच या सगळ्या वाहनांना थांबवण्यात आलं आहे. जे टोल नाक्यापासून थोडे जवळ आहेत त्यांना किमान जवळपास चहा, बिस्किट किंवा स्वच्छतागृहांचा वापर करता येतोय, पण अन्यथा घाटात आणि मध्ये अडकलेल्या लोकांना मात्र कोणत्याही प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध नाहीत.